मराठा आंदोलन जरांगे पाटलांनी पुन्हा चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केलेली आहे। मराठ्यांच्या नादी लागल्यानं बावनकुळे आता रडकुंडीला आलेत। मराठा समाजाविरोधात कोणी गेलं तर सोडत नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। परळीच्या टोळीचा ऐकून तुम्ही अपराध केला अशी टीका जरांगेंनी केली। तर महसूल मंत्र्यांचा जात पडताळणी समितीच्या कामकाजाशी कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलंय। बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो। माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही, दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही। तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो। तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आलात। मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली। हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात। त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला। आता यावर बोलणं अधिक उचित होणार नाही, पण ओबीसी संघटनांना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की रस्त्यावरचे वाद, रस्त्यावरचे मोर्चे, आंदोलन करून या राज्याची कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी बिघडवणे हे काही योग्य नाही। समाजामध्ये वाद निर्माण होणे योग्य नाही। ही महाराष्ट्राची संस्कार संस्कृती नाही। महसूल मंत्र्यांचा याच्यात काही संबंध नाही आहे। महसूल मंत्री काही दाखल देत नाही। जात पडताळणी समिती आहे ती दाखल देते। आता जात पडताळणी समिती जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, त्याला मी काय माननीय मुख्यमंत्री सुद्धा डायरेक्शन देऊ शकत नाही ना। त्यांना जे उद्या तिथं काही विपरीत घडलं, काही चुकीचं झालं तर त्यामध्ये मग अनेक अशा घटना आहेत की लोक न्यायालयात जातात। परंतु कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळे जात पडताळणी समिती त्या संदर्भात योग्य निर्णय करते। त्यात महसूल मंत्र्यांचं काही मला वाटतं माननीय बावनकुळे साहेबांच्या बद्दल विनाकारण माननीय पाटलांचा गैरसमज झालेला दिसतोय। तर म्हणून म्हटलं मी त्यांना भेटून मला वाटतं या सगळ्या विषयाची त्यांना स्पष्टता देणार आहे।